वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. काल आपण काय बघत होतो? कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल पार्ट 1 बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं याचा आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया की आपण काल काय काय बघितलं. ओके, सो काल आपण बघितलं होतं की दोन फिगर्स कॉंग्रंट कशा असतात. ओके, टू फिगर्स कॉंग्रंट कशा असतात. ओके, तो त्या कशा कॉंग्रंट असतात तर त्याच्यासाठी दोन क्रायटेरिया आहेत. एक, त्याच्या ऑल साइड्स कशा असल्या पाहिजेत इक्वल, आणि सेकंड क्रायटेरिया काय की त्याचे ऑल अँगल्स काय असले पाहिजेत इक्वल. इक्वललाच आपण एक शब्द वापरतो आणि तो काय आहे कॉंग्रुएंट. ठीक आहे, हे जर असेल तर दोन फिगर्स कशा असतात कॉंग्रंट असतात. कॉंग्रंटचा अर्थ काय, ते एक्झॅक्टली मॅच होतात, तंतोतंत मॅच होतात. म्हणजे एक फिगर उचलून जर दुसऱ्या फिगरवर ठेवली तर ती एक्झॅक्टली मॅच होते. ठीक आहे, आणि मग आपण बेसिकली बघितलं होतं कोणासाठी, तर आपण बघितलं होतं ट्रायंगलसाठी. कोणासाठी? ट्रायंगल्स साठी आपण बेसिकली बघितलं होतं आणि त्याच्या काही टेस्ट बघितल्या होत्या. तो किती टेस्ट होत्या त्या? 5 टेस्ट होत्या. सगळ्यात पहिली टेस्ट कोणती होती? SAS टेस्ट ऑफ कॉंग्रन्सी. सेकंड टेस्ट आपण बघितली होती साइड 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 टेस्ट ऑफ कॉंग्रन्सी, दॅट इज SSS टेस्ट ऑफ कॉंग्रन्सी. तिसरी टेस्ट बघितली होती आपण अँगल साइड अँगल टेस्ट ऑफ कॉंग्रन्सी. फोर्थ टेस्ट आपण बघितली होती अँगल अँगल साइड और साइड अँगल अँगल टेस्ट ऑफ कॉंग्रन्सी. आणि लास्ट वन दॅट इज नथिंग बट द हायपोटेनस साइड टेस्ट ऑफ. ओके, ही बेसिकली कोणासाठी आहे तर राईट अँगल ट्रायंगल साठी, ज्याचा वन ऑफ द अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. आपण त्याला काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. या 5 टेस्ट बघितल्या होत्या आणि या 5 टेस्ट बघितल्यानंतर आपण कॉंग्रन्सी हा पण एक पॉइंट बघितला होता आणि करस्पॉन्डन्स हा एक पॉइंट बघितला होता. करस्पॉन्डन्स काय भाग आहे परत एकदा बघूया, आज सुद्धा आपल्याला तो लागणार आहे. सपोज हा एक ट्रायंगल आहे आणि आपण आणखी एक दुसरा ट्रायंगल जर घेतला. हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत कॉंग्रंट केव्हा असतील? जेव्हा हा पी पॉइंट या ए पॉइंट सोबत काय असेल करस्पॉन्ड्स मध्ये असेल. त्याच्यानंतर हा क्यू पॉइंट या बी पॉइंट बरोबर करस्पॉन्ड्स मध्ये असेल आणि आर पॉइंट सी पॉइंट बरोबर काय असेल करस्पॉन्ड असेल. सो दॅट आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे काय आहेत करस्पॉन्डन्स मध्ये आहेत. कसे आहेत? करस्पॉन्डन्स मध्ये आहेत. ओके, उलट लिहायला पाहिजे होतं, पीक्यूआर अगोदर लिहायला पाहिजे होतं, एबीसी नंतर लिहायला पाहिजे होतं. समजतंय सगळ्यांना? ओके, आता ह्या टेस्ट आपण बघितल्यात आणि या टेस्टच्या बेसिसवर आपल्याला काय दिलेलं आहे आता प्रॅक्टिस सेट किती दिलंय 13.2 आणि आपल्याला हा 13.2 सॉल्व्ह करायचा आहे. काय लिहायचं ह्या 13.2 मध्ये काय लिहायचं? each pair of triangle given below parts shown by the identical marks are congruent. बघा, जे पार्ट्स आयडेंटिकल मार्क्सने दाखवलेले आहेत ते काय आहेत कॉंग्रंट आहेत. उदाहरणार्थ काय बघा, हा मार्क आणि हा मार्क इक्वल आहे, याचा अर्थ हे या दोन साइड्स, कोणती साइड रे MS आणि BT ही साइड काय आहे कॉंग्रुएंट आहे, कारण आयडेंटिकल मार्क आहे. इथे 90 डिग्री दिसतंय, इथेही 90 डिग्री दिसतंय. सो दॅट हे दोन अँगल्स कसे आहेत कॉंग्रंट आहेत, कारण दोघांचं मेजरमेंट सेम आहे 90 डिग्री. ओके, आणि ही त्याची कॉमन साइड दिसते दोन्ही ट्रायंगलची. सिमिलरली इथे तुम्हाला दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसतात. हा एक ट्रायंगल, ओके, आणि हा दुसरा ट्रायंगल. ओके, दिसतंय तुम्हाला? हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी तयार झालेले दिसतात तुम्हाला आणि हे दोन ट्रायंगल्स आपल्याला काय दाखवायचे आहेत कॉंग्रुएंट दाखवायचे. शिवाय आणखी काय दाखवायचे की उरलेले जे भाग आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवायचे आहेत अँड रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट सुद्धा आपल्याला काय करायचे शो करायचे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे पुढच्या वर्षी तुम्हाला खूप जास्त लागणार, म्हणून जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, यांना कलर देऊन टाकू. दोन ट्रायंगल्स आपण आयडेंटिफाय करायचे. हा एक, सॉरी,
ठीक आहे, हा एक ट्रायंगल आहे. आता दुसरा एक ट्रायंगल घेऊया. आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कसे दाखवायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रुएन्सी तुम्ही डिफाइन करायची. कोणता पॉइंट कोणाशी करस्पॉन्डन्स मध्ये आहे हे पहिले डिफाइन करायचे. काय की कोणता पॉइंट कोणासोबत करस्पॉन्ड मध्ये आहे. आता जर तुमचं सगळ्यात पहिले लक्षात येत असेल तर बघा की एम टी ही लाईन कॉमन आहे का रे, कॉमन आहे का, ही दिसते तुम्हाला ही कॉमन लाईन, ब्लॅकने दाखवे आहे कॉमन. ओके, म्हणजेच मी काल सांगितल्याप्रमाणे काय की एम पॉइंट एम सोबतच करस्पॉन्ड्स मध्ये असेल आणि टी पॉइंट कोणाबरोबर असेल, टी बरोबरच असेल. ओके, आता मी आणखी एक महत्वाचं बघा, हे थोडस लांब लांब लिहिलंय. एम कोणासोबत करस्पॉन्ड मध्ये, एम सोबतच, आणि टी कोणाशी करस्पॉन्ड्स मध्ये, टी सोबतच. उरला कोणता पॉइंट आता, एस पॉइंट कोणाशी करस्पॉन्ड्स मध्ये असेल, डी बरोबर. सो इथे सेंटरला एस लिहितो आणि इकडे बी लिहितो. एस करस्पॉन्ड्स विथ बी, कारण राईट अँगल ट्रायंगल असाच लिहायचा असतो की ज्याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे यायला पाहिजे, सेंटरला यायला पाहिजे. मग कोणता ट्रायंगल तयार झाला बघा, एम एस आणि टी. कोणता ट्रायंगल तयार झाला, एम एस टी. ट्रायंगल एम एस टी करस्पॉन्ड्स टू ट्रायंगल एम बी टी. बघा हा एम एस टी हा ट्रायंगल आणि दुसरा कोणता आहे, एम बी आणि टी. ओके, राहील लक्षामध्ये. हे सगळ्यात पहिले ओळखून घ्यायचंय की कोणता पॉइंट कोणाशी करस्पॉन्ड्स मध्ये आहे. हे जर तुम्हाला शोधता आलं तर तुम्हाला ट्रायंगल लिहिता येणं खूप सोपं होईल. पुढे जे पॉइंट्स आपल्याला लिहायचे. सो पहिला पॉइंट काय घ्यायचा आहे तुम्ही, इन ट्रायंगल. जे ट्रायंगल तुम्ही आयडेंटिफाय केलेत, कोणता, एम एस टी अँड एम बी टी. एम एस टी अँड ट्रायंगल एम बी टी असं लिहून घ्यायचं. आपल्याला दोन पॉइंट्स काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दोन ट्रायंगल्स काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इथे तुम्हाला लिहायचंय फक्त एम एस टी बद्दल, इथे लिहायचंय तुम्हाला फक्त एमबीटी बद्दल. राहील लक्षामध्ये. चला, आता एम एस टी ची कोणती साइड, एम एस टी ची कोणती साइड, बघा ही साइड आणि ही साइड काय आहे, कॉन्ग्रुएंट. हा 90 डिग्री आहे, हे लिहायला पाहिजे का, लिहायला पाहिजे. का लिहायला पाहिजे, कारण आपल्याला ज्या ठिकाणी 90 डिग्रीचा ट्रायंगल येतो तिथे आपल्याला कोणती टेस्ट वापरायची असते, हायपोटेनस साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. मग तुम्ही हायपोटेनस कोणत्या ट्रायंगल मध्ये लिहितात, जो ट्रायंगल 90 डिग्रीचा असतो. जो ट्रायंगल ज्या ट्रायंगल मधला एक अँगल कितीचा असतो, 90चा असतो. आणि तो जेव्हा 90चा असतो, तेव्हाच तो ट्रायंगल काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणून हा अँगल कोणता अँगल रे, बघा एम एस टी हा अँगल 90 डिग्रीचा आहे. अँगल एम एस टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, कोणत्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, बघा या ट्रायंगलचा हा अँगल या ट्रायंगलच्या या अँगल बरोबर काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. कोणता आहे मग तो अँगल, दुसरा अँगल कोणता आहे बघा, एम बी टी. कोणता आहे, एम बी टी, अँगल एम बी टी. आणि इथे कारण द्या, बोथ काय आहेत रे, 90 डिग्री. दोन्ही अँगल्स कसे आहेत, 90 डिग्रीचे. बघा लक्षात घ्या, इथे मी ट्रायंगल लिहिलेलं आहे आणि इथे अँगल लिहिलंय. तो ट्रायंगलला 3 साइड्स असतात, अँगलला 2च साइड असतात. बघा व्हाईट कलरने मी ते ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला म्हणता येईल की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे काय आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहेत, कारण त्यांचे 1 अँगल्स किती आहेत, 90 डिग्रीचे आहेत. समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट पॉइंट, आता जेव्हाही तुम्हाला हायपोटेनस साइड टेस्ट यूज करायची असते त्यावेळेस
दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनस सगळ्यात पहिले कॉन्ग्रुएंट दाखव. हा 90 डिग्री आहे, करेक्ट आहे. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. तो याच्या समोरची साइड ही काय झाली रे, आणि हा पण 90 डिग्रीचा आहे, तर याच्या समोरची ही साइड काय झाली, म्हणजे एम एन ही कॉमन आहे का रे, दोन्ही ट्रायंगलचे कॉमन हायपोटेनस आहेत का, येस. मग इथे लिहा इथे काय, हायपोटेनस कोणती आहे, हायपोटेनस एम टी कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस एम टी. ओके, कारण काय रे, कॉमन साइड काय, ट्रायंगल एम एस टी मधली एम टी ही साइड आणि ट्रायंगल एम टी ही साइड काय कॉमन आहे, आणि दोघांची ती काय हायपोटेनस. त्यानंतर बघा ही साइड या ट्रायंगलची एम एस साइड, इथे लिहितो मी साइड एम एस कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या साइडला, बघा एमबीटीच्या या बीटी साइडला कॉन्ग्रुएंट आहे का, का कॉन्ग्रुएंट आहे, दिलेले त्यांनी ऑलरेडी सेम आयडेंटिकल साइन्स केलेले, इथे लिहिलेले बघा, आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट आहेत. सो साइड एम एस कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, साइड बी टी ला, हे आपल्याला काय आहे गिवन आहे, दिलेलं आहे. सो दॅट मला काय लिहिता येईल, देअरफॉर बघा हायपोटेनस साइड टेस्ट नुसार मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले का, येस. मग लिहिता येईल बघा कोणता ट्रायंगल, ट्रायंगल एम एस टी म्हणजे कोणता वाला रे, हा वाला, हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, ट्रायंगल एम बी टी ला, ह्या वाल्या ट्रायंगलला, ट्रायंगल एम बी टी. कारण द्यावं लागतं काय, हायपोटेनस साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ठीक आहे, करेक्ट. आता बघा लक्ष द्या, आता सगळ्यांनी परत एकदा लक्ष द्या. आता सर काय झालं, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहे, दोन ट्रायंगल्स काय झालेले आहेत, ही साइड याच साइडला कॉन्ग्रुएंट आहे, करेक्ट. त्याच्यानंतर ही साइड बघा, ही साइड या साइडला कॉन्ग्रुएंट आहे का, येस. मग आता उरलेली साइड कोणती, बघा ही वाली साइड आणि ही साइड उरली. आता जर हा ट्रायंगल मी कट केला आणि याला असा फोल्ड करून ठेवला, तर ही साइड या साइडवर मॅच होईल का, उरलेल्या साइड्स लिहायच्यात. आता आपल्याला काय लिहायचे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट, काय लिहायचे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट. तो इथे मी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट. ओके, बघा परत एकदा सांगतो, ही साइड या साइडला कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड याच साइडला कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन आहे. मग उरली कोणती रे, ही वाली साइड या साइडला काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. मग कोणती साइड आहे ती, एम बी. लिहा मग इथे, साइड एम बी कॉन्ग्रुएंट टू साइड कोणत्या साइडला, एस टी ला. चुकलं का आपलं, चुकलं सर, का, कारण पहिला ट्रायंगल कोणता लिहायचा होता, एम एस टी. मग एम एस टी या ट्रायंगल मध्ये एम बी साइड येईल का, मग कोणती साइड लिहायला पाहिजे होती आपण, एस टी. इथे काय लिहायला पाहिजे होतं आपण, साइड एस टी कॉन्ग्रुएंट टू साइड कोणाला, एम बी ला. ठीक आहे, कळलं तुम्हाला. आता महत्वाचा मुद्दा, आता हे रफ करतो आम्ही. आता बघा साइड्स तुम्ही तर कॉन्ग्रुएंट दाखवून दिल्या, साइड्स काय केल्या, कॉन्ग्रुएंट दाखवून दिल्या तुम्ही साइड्स. आता राहिले कोण, आता बघा हा वाला अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे एस ची जोडी कोणाबरोबर आहे, बी बरोबर. आपण काय म्हणालो होतो बघा, करस्पॉन्डन्स मध्ये लिहिले, तो एम ची जोडी कोणाबरोबर असेल, मग एम बरोबर. पण आता हा ट्रायंगल कोणता, एम एस टी, या ट्रायंगल मध्ये एम हा अँगल आहे, बरोबर, यस ऑर नो. आणि जो दुसरा ट्रायंगल आहे कोणता, एम बी टी, एम बी
टी, याच्यामध्ये हा यम अँगल आहे बघा, हा यम अँगल आहे आणि एमबीटी मध्ये हा यम अँगल आहे. ओके, म्हणजे दोन्ही अँगल वेगवेगळे आहेत का? येस. मग एम ची जोडी कोणाबरोबर दाखवावी लागेल? एम बरोबर. मग ह्या ट्रायंगल मधली एम लिहा. बघा कोणता अँगल दाखवायचा आहे तुम्हाला? एम. मग सुरुवात कुठून करणार? एस पासून. एस एम टी अँगल एम सॉरी एस एम टी कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या अँगलला? आता हा वाला अँगल दाखवायचा. कुठून दाखवणार? बी एम टी. कुठून दाखवणार? बी एम टी. ठीक आहे. आता उरलं काय? आता टी अँगल बघा, हा अँगल यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याच्या सोबत कॉन्ग्रुएंट आहे. मग उरला कोणता? हा आणि हा अँगल, म्हणजे टी अँगल. मग दाखवा टी अँगल कसं दाखवणार? एम टी एस अँगल एम टी एस कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता ह्या ट्रायंगलचा दाखवा एम टी बी अँगल एम टी. आता ह्यांना विशिष्ट नाव आहे, यांना विशिष्ट नाव लिहायचं. काय लिहायचं इथे बघा? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. काय लिहायचं? हा, मी इथे फुल फॉर्म लिहून देतो तुम्हाला. CSCT चा फुल फॉर्म काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके. आणि जर अँगल्स असतील, अँगल्स हे बघा, हे पण दोन्ही अँगल्स आहेत, तर काय लिहिणार इथे? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. काय लिहिणार? CACT. काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, हे खूप महत्वाचं आहे, पुढे लागतं आपल्याला हे. करस्पॉन्डिंगचा अर्थ काय होतो रे? करस्पॉन्डिंगचा अर्थ काय होतो? म्हणजे ह्या ट्रायंगलचा करस्पॉन्डिंगचा अर्थ काय होतो? ह्या ट्रायंगलचा हा अँगल आणि ह्या ट्रायंगलचा हा अँगल, हे दोघं एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहे. करस्पॉन्डिंग अँगलचा गोष्ट केली तर या ट्रायंगलची ही साइड आणि ह्या ट्रायंगलची ही साइड, हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे. करस्पॉन्डिंग. आलं लक्षामध्ये करस्पॉन्डिंगचा अर्थ काय? ओके, चला, मग एवढाच हा क्वेश्चन आहे, एवढं तुम्हाला आन्सर या ठिकाणी लिहायचंय. समजलं मग तुम्हाला? हे कळलं का तुम्हाला? हा, पहिले तर प्रूफ करायचंय की हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, आणि मग जर कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे उरलेले रिमेनिंग पार्ट सुद्धा आपल्याला काय करायचे? लिहायचे आहे. समजलं का? येस. जायचं सेकंड क्वेश्चन कडे. येस. बघा, खूप इम्पॉर्टंट. आता इथे पण तुम्हाला दोन ट्रायंगल्स दिसत आहेत का? बघा, पहिले तर हा पी क्यू आणि आर हा वाला ट्रायंगल दिसत असेल तुम्हाला, दिसतोय का? हा, ओके. आणि आणखी एक दुसरा ट्रायंगल बघा, STR हा वाला ट्रायंगल. झाले दोन ट्रायंगल्स. आपल्याला हे दोन ट्रायंगल्स काय दाखवायचे? कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पहिले तर सिमिलर बघून घेऊया. बघा, तुम्हाला दिसतोय का रे? हा अँगल, सॉरी, अँगल आहे का तो? नाही. ही साइड कोणती साइड रे? PR साइड कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? RT साइडला, बरोबर. आता ही साइड QR कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? RS ला, कारण इथे 2 मार्क आहेत, इथे 2 मार्क आहेत. मग कोणती टेस्ट झाली? टेस्ट कोणती? कोणत्या टेस्टने हे कॉन्ग्रुएंट असतील सांगा जरा मला. SS. बघा, ही साइड या साइडला तर कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड या साइडला तर कॉन्ग्रुएंट आहे. मग SS तिसरा एक पॉइंट पाहिजे ना अजून, मग कोणता येईल? तर इथे बघा, इथे क्रॉस तयार झालेला दिसतंय का? बघा, क्रॉसिंग झालंय का? त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असतील का? बघा, हा आणि हा अँगल काय ते? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. जर हा 30 डिग्रीचा असेल तर हा पण अँगल किती डिग्रीचा असतो? 30 डिग्रीचा असतो. मग कोणती टेस्ट झाली सांगा आता? SAS. कोणती टेस्ट?
एस ए एस ने हे दोन ट्रायंगल्स काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. समजलं तुम्हाला आता इथपर्यंत? हा मुद्दा कळला की एस एस टेस्टने काय आहेत, दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, आपल्याला दाखवायचं आहे. समजलं? आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स दाखवता यायला पाहिजे. आता इथे तर तुम्हाला एक जोडी कळली की हा आर अँगल आणि आर अँगल कॉमन आहे. तो आर ची जोडी कोणाबरोबर आहे, आर बरोबर. आणि लक्षात ठेवायचं, जिथेही असे व्हर्टिकली अपोजिट वाले ट्रायंगल्स येतात, असे आले तर याची जोडी याच्या बरोबर घ्यायची आणि याची जोडी याच्या बरोबर राहील लक्षामध्ये. ओके, मग पी ची जोडी कोणाबरोबर असेल, टी बरोबर, आणि क्यू ची जोडी कोणाबरोबर असेल, एस बरोबर. तो ट्रायंगल कोणता झाला? हा, तुम्हाला पी क्यू आर असं जरी घ्यायचं तरी चालेल. पी क्यू आर करस्पॉन्ड्स विथ टी एस आर. इथे घेताना पण तसंच घेता येईल, ट्रायंगल टी टी एस आर. म्हणजे पी चा करस्पॉन्डन्स कोणाबरोबर आहे, टी बरोबर, क्यू चा करस्पॉन्डन्स एस बरोबर, आर चा करस्पॉन्डन्स आर बरोबर. समजलं का? याच्यामध्ये काही शंका आहे? ओके, जायचं मग आपण पुढे. इथे लिहूया. सो काय लिहिणार इथे सगळ्यात पहिले, इन ट्रायंगल कोणता, पी आर क्यू किंवा पी क्यू आर अँड ट्रायंगल कोणता, टी एस आर. ओके, इथे अँड लिहिलंय. पहिली तर ही साईड दाखवून द्या, ही साईड आणि ही साईड काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो कोणती साईड लिहिणार, साईड पी आर कॉन्ग्रुएंट टू साईड पी ची जोडी कोणाबरोबर होती, टी बरोबर. म्हणून आर टी नाही लिहिणार आपण, काय लिहिणार, टी आर. काय लिहिणार, टी आर. बघा, पी ची जोडी कोणाबरोबर, टी बरोबर, आणि आर ची जोडी कोणाबरोबर, आर बरोबर. बघा, हे खूप महत्वाचं असतं, हे असं लिहिणं खूप महत्वाचं असतं. जनरली असं काही फरक नाही पडत, जर तुम्ही असं पण लिहिलं तरी चालेल की पी आर कॉन्ग्रुएंट टू आर टी. काही फरक नाही पडत, काही फरक नाही पडत. काय होणार आहे, इथून तुम्ही असं म्हणणार तर आर टी आणि इथून म्हणणार टी आर, तर काय त्याची लेंथ चेंज होते का, लेंथ वगैरे काही चेंज होत नाही. परंतु समोरचा जो पेपर चेकर आहे ह्याला मात्र कळतं की काय, की मुलगा स्कॉलर आहे, मुलगा काय किंवा मुलगी काय, स्कॉलर आहे. ज्याने कोणी हा पेपर लिहिलाय तो काय, स्कॉलर आहे. त्याला माहिती आहे की पी चा करस्पॉन्डन्स टी बरोबर आहे, आर चा करस्पॉन्डन्स आर बरोबर आहे. म्हणून त्याने लिहिताना काय लिहिलं, पी आर कॉन्ग्रुएंट टू टी आर. आता अँगल दाखवा, अँगल कोणता येईल रे, पी आर क्यू. अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता पी ची जोडी कोणाबरोबर आहे, टी, म्हणून टी पासून सुरुवात करा, टी आर एस. अँगल टी आर एस. आणि रिझन काय देणार इथे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणते अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? ओके, नेक्स्ट. आता ही साईड राहिली, कोणती साईड घेणार मग, क्यू आर. काय लिहिणार, साईड क्यू आर कॉन्ग्रुएंट टू साईड क्यू आर. क्यू आर ला कोणती साईड लिहिणार, एस आर लिहिणार. काय लिहिणार, एस आर बरोबर, साईड एस आर. हे दिलेलं आहे आपल्याला, हे पण काय केले त्यांनी, गिवन आहे आपल्याला, आयडेंटिकल मार्क्स केलेत, इथे पण काय आहे, गिवन आहे. मग मला सांगा की कोणते कोणते ट्रायंगल रे, ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल टी एस आर हे काय झाले रे, कॉन्ग्रुएंट. कोणत्या टेस्ट नुसार, एस ए एस. बघा, साइड अँगल साइड. सो कोणती, बाय साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके, आता दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत, दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झालेत. मग आता काय दाखवणार आपण, रिमेनिंग साइड्स किंवा रिमेनिंग पार्ट्स, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट.
रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट दाखवा आता उरलेले. आता मला सांगा बघा, ही साइड या साइडला कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड या साइडला कॉन्ग्रुएंट, मग उरलेली साइड कोणती रे? ही PQ कोणाला कॉन्ग्रुएंट असेल मग? ST ला. ओके, इथे लिहा साइड PQ कॉन्ग्रुएंट टू साइड, बघा PQ कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? ST. पण P ची जोडी कोणाबरोबर आहे? T. मग TS लिहिणार. काय लिहिणार? TS. ओके, आणि रिझन काय देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बरोबर. आता तिन्ही साइड झाल्या. ही साइड या साइड बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड या साइड बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, आणि ही साइड या साइड बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. तिन्ही साइड दाखवल्या गेल्या. आता उरले कोण? अँगल्स. आता कोण दाखवणार? अँगल. बघा, आता तुम्हाला माहिती आहे की हा वाला अँगल PRQ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? TRS ला, कारण हे वर्टिकली आहे, हे आपलं दाखवलं गेलेलं आहे. मग आता P वाला अँगल घ्या. P ची जोडी कोणाबरोबर आहे? T बरोबर. मग P अँगल दाखवा. P कसा दाखवणार? QPR अँगल QPR कॉन्ग्रुएंट टू अँगल. Q ची जोडी कोणाबरोबर आहे रे? S बरोबर. मग S पासून सुरू करणार. QPR लिहिलं तुम्ही. आता तुम्हाला कोणता अँगल दाखवायचा आहे? T, कारण P ची जोडी कोणाबरोबर आहे? T. मग सुरुवात कुठून करणार? STR अँगल STR. रिझन नंतर लिहू दोघांचं, दोन्ही अँगल. ओके, आता कोणता अँगल दाखवणार बघा? P ची जोडी कोणाबरोबर आहे? S बरोबर. Q ची जोडी कोणाबरोबर आहे? S बरोबर. सॉरी, P ची जोडी कोणाबरोबर? T बरोबर. आता Q ची जोडी कोणाबरोबर आहे? S बरोबर. इथे दाखवलंय बघा, Q ची जोडी कोणाबरोबर आहे. म्हणून करस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट आहे की नाही शोधणं. ओके, सो Q अँगल दाखवा. कसा दाखवणार? PQR अँगल PQR कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता दाखवणार सांगा? तुम्हाला Q ची जोडी कोणाबरोबर आहे? कोणता? S. S अँगल दाखवायचा आहे. कसं दाखवणार? TSR अँगल. रिझन काय देणार? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? एकदम इझी आहे बघा, काही डिफिकल्ट नाहीये, फक्त थोडस लॉजिकल आहे. ओके, तिथे तुम्हाला हे कॉन्ग्रुएन्सी लिहिता यायला पाहिजे. काय लिहिता यायला पाहिजे? कॉन्ग्रुएन्सी लिहिता यायला पाहिजे. आणि करस्पॉन्डन्स, सगळ्यात महत्वाचं म्हणजे करस्पॉन्डन्स लिहिता यायला पाहिजे. एकदा जर तुम्हाला करस्पॉन्डन्स लिहिता जमलं म्हणजे दॅट्स इट. काही घाबरायचं कारण नाही, आणि मग मात्र तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहिता येईल. आता इथे पण तुम्हाला दोन ट्रायंगल्स शो केलेले. ओके, पहिला ट्रायंगल कोणता आहे बघा? हा वाला दिसतोय तुम्हाला, DHC, हा वाला ट्रायंगल. ओके, जेव्हा ही दोन ट्रायंगल्स एकमेकांना चिकटलेले असतात, काय असतात? तेव्हा समजून जायचं की वन ऑफ द साइड काय असते रे? कॉमन साइड असते. मग इथली कॉमन साइड कोणती आहे सांगा जरा? कोणती कॉमन साइड आहे? DC. मग आपण काढूया, चला DC साइड काढूया. बघा, ही DC साइड कॉमन आहे का? कोणता चांगला वाटतोय बघा? मरू दे. ठीक आहे, आता आलं ते. ठीक आहे, DC साइड काय दिसते तुम्हाला? कॉमन दिसते. आता इथे काय दाखवले बघा, काय दाखवले त्यांनी, काय शो केलंय की हा अँगल, हा H अँगल, कोणता? H अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? F सोबत. त्याच्यानंतर हा वाला अँगल ह्या वाल्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, आणि ही तर कॉमन साइड दिसते. मग कोणती टेस्ट झाली रे? AS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. यस ऑर नो? आता जे कॉन्ग्रुएंट आहेत, कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे? H अँगलची जोडी कोणाबरोबर आहे? F बरोबर. यस ऑर नो? C ची जोडी कोणाबरोबर आहे? C ची जोडी C बरोबरच, आणि D ची जोडी कोणाबरोबर? कारण का ही कॉमन साइड आहे ना,
मी सांगितलं होतं की डी ची जोडी डी बरोबर सी ची जोडी. ठीक आहे, ट्रायंगल कोणता तयार झाला? एच सी डी करस्पॉन्ड्स टू ट्रायंगल एफ सी डी. ओके, येस ऑर नो? घेता येईल, लिहिता येईल. तो लिहा इथे, इन ट्रायंगल एच सी डी अँड ट्रायंगल एफ सी डी. चला, कोणता अँगल घेतात पहिले? हा एच वाला अँगल घ्यायचा का? सांगा, एच अँगलचं नाव सांगा मला. सांग पटकन बेटा, तू सांग. एच अँगलचं नाव सांग. हा एच अँगल. त्याचं काय अवघड आहे आता ते सांगायला? याच्या आजूबाजूचे 2 पॉइंट्स घ्यायचे. एचच्या शेजारी कोण आहे? डी. एचच्या शेजारी कोण आहे? सी. कोणता अँगल तयार झाला? डी एच सी. काय तयार झाला? आणि मग अँगल डी एच सी कॉन्ग्रुएंट असेल कोणत्या अँगलला? बघा, ही क्रॉस आहे आणि ही क्रॉस आहे, म्हणजे आता कोणता अँगल दाखवायचा आहे? एफ वाला. एफच्या शेजारी कोणकोणते पॉइंट आहेत? सी आणि डी. तो कुठून? डी एफ सी. तो अँगल कोणता? डी एफ सी. गिवन आहे, हे आपल्याला काय केलंय त्यांनी? गिवन दिलेलं आहे ऑलरेडी, असं आहे. आता हा वाला अँगल दाखवा. हा म्हणजे कोणता? सी अँगल. सीच्या शेजारी कोण आहे? एच. सीच्या शेजारी कोण आहे? डी. तो सुरुवात करा, डी सी एच. कोणता अँगल? अँगल डी सी एच कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता परत सी अँगल म्हणजे हा दाखवायचा आहे. आता या सी च्या शेजारी कोण आहे? डी. आणि कोण आहे? एफ. तो कोणता अँगल येईल? डी सी एफ अँगल. रिझन गिवन आहे, हे आपल्याला काय केलेलं आहे? गिवन. आणि ही कॉमन साइड आहे, साइड डी सी. तो इथे लिहा, साइड डी सी कॉन्ग्रुएंट टू साइड डी सी. रिझन काय? कॉमन साइड. कॉमन साइड. सो दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर ट्रायंगल एच सी डी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एफ सी डी. एच सी डी कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? एफ सी डी ला. टेस्टचं नाव लिहावं लागतं बाय एस टेस्ट. अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. झाले, दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले. मग आता जर दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले असतील तर, दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले असेल, हात खाली घे. दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले असतील तर आता आपल्याला काय दाखवायचंय? रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट. काय दाखवायचे? रिमेनिंग ठीक आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहूयात. मग आता बघा, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. मग कोणता अँगल राहिला रे? डी. कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? या डी ला. या डी बद्दल लिहा. कसं लिहिणार अँगल? डी एच सी. अँगल एच डी सी. सॉरी, कोणता? एच डी सी. कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? एफ डी सी ला. कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ डी सी. काय लिहिणार? कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके. आता ही साइड या साइडला कॉन्ग्रुएंट होती, मग उरलेली कोणती साइड आहे रे? ही साइड कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? हिला. बरोबर की नाही? कोणती साइड? डी एच. साइड डी एच कॉन्ग्रुएंट टू साइड कोणाला? डी एफ ला. आणि आता उरली कोणती रे? ही वाली साइड आणि ही वाली साइड. तो कोण? एच सी. साइड एच सी कॉन्ग्रुएंट टू साइड एफ सी. कोणाला? एफ सी ला. आता ह्या साइड्स आहेत, मग काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके. हे रिमेनिंग पार्ट्स पण काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. बघा ना, ह्याला जर इथून फोल्ड केलं तर ही साइड कुठे जाऊन सेट होईल? या साइडवर.
आणि ही साइड कुठे जाऊन सेट होईल, या साइडवर. म्हणून ही साइड काय आहे, कॉन्ग्रुएंट. ही साइड आणि ही साइड काय आहे, आणि हा अँगल या अँगल वर जाऊन सेट होईल की नाही, चेक करा. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. ठीक आहे, समजतंय? जायचं पुढे. येस, बघा सेकंड क्वेश्चन काय विचारलंय आपल्याला. इन ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट टू ईसी. बघा सेगमेंट एडी, व्हेर इज सेगमेंट एडी? सेगमेंट एडी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ईसी ला आहे कॉन्ग्रुएंट. विच ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो ट्रायंगल एबीडी अँड ईबीसी आर कॉन्ग्रुएंट. पहिलं काय दिले त्यांनी बघा, की ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे कॉन्ग्रुएंट. अजून कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे की जेणेकरून हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल काय येईल, कॉन्ग्रुएंट आहे. मग कसं दाखवता येईल आपल्याला, बघा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे का? व्हर्टिकली अपोजिट बघा क्रॉस तयार होतोय, म्हणजे हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, त्याच्यानंतर अजून जर हा वाला अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल, चेक करा. हा DAB आणि ECB हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल. ओके, तो किंवा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल. बघा उदाहरणार्थ ADB आणि CEB, तर काय होईल, अँगल साइड अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील की नाही. येस. मग आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय पाहिजे, की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ही ऍडिशनल माहिती तिथे महत्वाची आहे, ती पाहिजे आपल्याला. ती कशा पद्धतीने होईल तेही सांगतो तुम्हाला. त्यांनी आणखी काय माहिती द्यायला पाहिजे होती सांगू का तुम्हाला. त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, की ही एडी साइड जी आहे ना, ही एडी साइड जी आहे ना, ही ईसी ला काय आहे, पॅरलल आहे. काय आहे, आणि ही त्यांची काय आहे, ट्रान्सवर्स आहे. मग काय तयार झालं रे, झेड तयार झाला. बघा हा डी, हा ए पॉइंट, हा सी पॉइंट, हा ई पॉइंट. त्यांनी काय म्हटलं, की ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, पॅरलल नाही म्हटलं. पॅरललचा अर्थ काय होतो, की सपोज ह्या लाईन्स मी कितीही वाढवत गेलो तर त्या कधीच एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. आणि मग त्या इंटरसेक्ट होणार नाहीत त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आणि ही जी एसी आहे बघा, ही ए सी ही यांची काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. बघा ही लाईन मी पुढे वाढवली, ही लाईन पुढे वाढवली, ही ट्रान्सवर्सल आहे, म्हणून इथे झेड तयार झाला का. मग हा अँगल कॉन्ग्रुएंट असतील की नाही, अल्टरनेट अँगल्स म्हणतो आपण. काय म्हणतो, बघा इथे अल्टरनेट अँगल तयार होतोय का, DAB हा अँगल आणि BCE हे दोन अँगल्स काय आहेत तुमचे. सिमिलरली असा पण झेड तयार होतोय का, चेक करा. ADB आणि BEC असा पण झेड तयार होतोय, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. मग आणखी काय माहिती द्यायला पाहिजे होती त्यांनी सांगायला पाहिजे होतं, की AD आणि EC काय आहे, पॅरलल आहे, आणि AC त्यांची काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. ही सुद्धा माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती, जी दिलेली नाहीये. तेच विचारलंय, की अशी कोणती माहिती इथे दिलेली नाहीये. शिवाय प्रश्न काय विचारलाय, की कोणत्या टेस्टनुसार रे, AAS टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. आता आपण दाखवतोय कोणती टेस्ट, ASA टेस्ट दाखवतो, अँगल साइड अँगल. पण ते अँगल साइड अँगल म्हणतात का, नाही, ते काय म्हणतात, अँगल साइडने कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. कोणत्या टेस्टने. ओके, मग हा प्रश्न तर गेलाच मग तुमचा. ही साइड या साइडला तर कॉन्ग्रुएंट आहे, संपला विषय. हा एक अँगल दाखवून द्या, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. एक अँगल मिळाला, आणि दुसरा अँगल दाखवा, हा आणि हा अँगल. संपला विषय, दॅट्स इट. ओके, चला लिहूया मग. ओके, काय दिलंय आपल्याला, गिवन काय दिले आपल्याला, साइड AD कॉन्ग्रुएंट टू साइड
EC. ओके, दिलेले. तो घ्या दोन्ही ट्रायंगल. इन ट्रायंगल कोणता? ADB, ADB आणि दुसरा ट्रायंगल कोणता? ट्रायंगल CEB. CEB मी सांगितलं होतं ना तुम्हाला, लक्षात ठेवायचं. असे जर ट्रायंगल्स असले क्रॉसिंग वाले तर ए ची जोडी कोणाबरोबर घ्यायची आणि ई ची जोडी कोणाबरोबर घ्यायची? डी बरोबर. राहील लक्षामध्ये? येस. ओके, मग चला पहिले तर अँगल घेऊया. कोणता अँगल देणं गरजेचं होतं? हा हा बी वाला अँगल आणि हा बी वाला अँगल. तो लिहा ABD अँगल ABD कॉन्ग्रुएंट असला पाहिजे कोणाला? ABD. मग ए ची जोडी कोणाबरोबर? सी बरोबर. CBE. रिझन काय देता येईल? व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे द्यायला पाहिजे होतं त्यांनी, पण त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे, मग आपण देऊन टाक. आणि दुसरा अँगल कोणता दाखवतात? हा दाखवा, डी वाला. सो ADB अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल. ए ची जोडी कोणाबरोबर आहे रे? सी बरोबर. तो बघा, डी ची जोडी कोणाबरोबर दाखवायची? ई बरोबर. सो CEB. CEB याचं रिझन नाही देता येणार कारण पॅरलच नाही आहेत ते दोन्ही. ओके, किंवा और अजून एक अँगल तुम्हाला दाखवता येईल. कोणता अँगल? हा वाला अँगल. हा वाला अँगल आणि हा वाला अँगल. परत एकदा सांगतो बघा, हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? याच्याशी बरोबर. हा डी वाला कोणासोबत कॉन्ग्रुएंट दाखवला आपण? ई सोबत. अल्टिमेटली राहिलं कोण राहिलं रे? ए अँगल ची जोडी कोणाबरोबर येईल? सी बरोबर. मग ए अँगल कसा लिहिता येईल? DAB और अँगल DAB कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता कोणता दाखवायचा आहे? सी अँगल. मग सी कसा दाखवणार? ECB अँगल हे दाखवायला पाहिजे. ओके, समजला हा क्वेश्चन? तर मग कोणती टेस्ट होईल बघा. हा AA ही अँगल आणि एकदा हा अँगल घ्या किंवा हा अँगल घ्या, दोघांपैकी कोणताही एक घ्या. ओके, आणि साइड कोणती आहे तुमची दिलेली? आता साइड AD कॉन्ग्रुएंट टू साइड EC. आणि मग कोणती टेस्ट झाली? AAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके, यामध्ये देअरफॉर ट्रायंगल कोणता? ADB कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CEB बाय AAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. राहील लक्षामध्ये? ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, इन दिस वे आपण हा प्रॅक्टिस सेट सुद्धा संपवलेला आहे. ठीक आहे, थोडस लॉजिकल आहे, थोडं डोक्याने विचार करायचा आहे, तो तुम्ही कराल व्यवस्थित. रिपीटेडली व्हिडिओ बघा. जर काही समजलं नसेल तर मला विचारा. आय एम हिअर फॉर यू. युट्यूब वाल्या मित्रांना जर समजलं नसेल तर त्यांनी पण व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे. जर तुम्हाला काही प्रश्न पडलेला असेल तर त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.